लाईव्ह दिले हो दिले समोर मागं बोलू नका, मागं बोलू नका. काय सांगाल सत्ता स्थापनेपर्यंत पोहोचू शकत नाही तरी एकाकी देऊन देखील काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष कोल्हापूरमध्ये नाही, आम्हाला अपेक्षा होती आम्ही सत्तेचा पल्ला गाठू, परंतु उलट्या बाजूला महायुतीची प्रचंड ताकद, मग सत्तेचा गैरवापर असेल, पैशाचा वारेमाप वापर असेल, परंतु एकाएकी आम्ही चांगली लढत कोल्हापूरमध्ये दिली. कोल्हापूरकरांनी 3,29,000 काल मतदान झाले. आमच्याकडे आता एक्झॅक्ट आकडेवारी माझ्याकडे येईल, परंतु किमान 1.5 लाखाच्या पुढं मतं ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांना त्या ठिकाणी पडले. आमचे 4 उमेदवार म्हणजे बहुमताकडे आम्ही गेलो असतो, एक उमेदवार आमचा 16 मतांनी पडलेला आहे. 100 आणि 150च्या मतामध्ये 4 उमेदवार आमचे पराभूत झालेले आहेत. नाहीतर हा बहुमताचा आकडासुद्धा आम्ही निश्चितपणे गाठू शकलो असतो. परंतु कोल्हापूरकरांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत की या सगळ्या परिस्थितीमध्ये, सगळ्या दबावाच्या राजकारणामध्ये सुद्धा कोल्हापूरकरांनी आम्हाला 35चा मॅन्डेट हा 81 सीटमध्ये दिला. अजून कदाचित 5-6 सीटा आले असते तर बहुमत झालं असतं. तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये आले होते. तर आकड्याच्या खेळाचं जर गणित बघितलं तर सतेज पाटील भारी पडलेले दिसतात. नाही, कोल्हापूरकर भारी पडले असं मी म्हणेन. मी भारी पडण्यापेक्षा कोल्हापूरकरांची ही ताकद आहे की एकटं लढत असताना सुद्धा तमाम कोल्हापूरकर माझ्या पाठीशी उभे राहिले आणि लाखो मतं या आमच्या उमेदवारांना देण्याचं काम कोल्हापूरकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. 15 जानेवारी काँग्रेस घरी असे कधी नाही, त्यांनी 75 का 78 सीटा येणार म्हणून सांगितलं होतं भाजपच्या. त्या भाजपच्या फक्त 26 सीटा आलेत, शिंदेसेनेच्या 15-16 आलेत आणि NCPच्या 4 आलेत. मुळात या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे महायुती म्हणून लढला. तुम्ही एकटं लढायचं असतं, मग तुम्हाला कळालं असतं, ज्या त्या पक्षाला त्यांची ताकद कळाली असती. ते एकत्रित लढले, मी एकटा लढलो आणि यात फरक आहे. त्यामुळं आमचं जे यश आलेलं आहे, ठीक आहे, इलेक्ट्रॉलमध्ये बहुमत हे महत्त्वाचं असतं, परंतु 35 जागांवर पोचणं एकट्यानं हे कोल्हापूरकरांच्या आशीर्वादामुळे मला शक्य झालं. शेवटच्या दिवसामध्ये या सगळ्या जागा आल्या, 38 जागा खरं तर बहुमत आपल्याकडे येणं अपेक्षित होतं, मात्र त्या आल्या नाहीत. मात्र कुठं कॅल्क्युलेशन चुकलं असं वाटतं किंवा काय त्याची कारणं आहेत वाटतं? नाही, अक्षय जरग आमचा एक विषय थोडा आम्हाला त्रासाचा झाला, किंवा त्या 2 वॉर्डामध्ये काही लोकांना आम्ही समजूत काढू शकलो नाही, तो एक विषय आमच्या दृष्टीने या ठिकाणी झाला. आणि क्रॉस वोटिंग हा एक थोडा मेजर इफेक्ट आमच्या काही, आत्ता आमचे जे पराभूत झालेले आहेत वॉर्ड, तिथं बघितलं तर क्रॉस वोटिंगचा फटका हा साधारणपणे बसलेला आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला स्वतःची खात्री वाटत नव्हती आणि त्यामुळे काही भागामध्ये क्रॉस वोटिंगचाही फटका बसला आहे. अक्षय जरगचा निर्णय कदाचित झाला असता तर आमच्या अजून 5 सीटा त्या दोन्ही प्रभागामध्ये वाढल्या असत्या, म्हणजे निकालच आमचा एकतर्फी झाला असता. खरं तर राष्ट्रवादी शरद पवारचंद्र यांचा गट आणि आप हे जर सोबत असणार नाही तर काय नाही, त्यांची पडलेली मताचा विचार केला मी. आता त्यांचा हे करणार नाही, त्यांचं नामोल्लेख टाळून किंवा त्यांचा कमीपणा दाखवणार नाही, कारण मला उद्या ते पाहिजे आहेत पुढच्या राजकारणामध्ये. ठीक आहे, त्यांची मतं त्यांना मिळालेली आहेत, परंतु आता प्रभाग वाईज अभ्यास करावा लागेल. जिथं आमचे उमेदवार पडले तिथं त्यांना तेवढी मतं पडलीत का, आणि ती पडली असेल तर फरक पडला म्हणता येईल. परंतु आकडेवारी समोर आल्याशिवाय त्यांच्यामुळं परिणाम झाला का, अपक्षांच्यामुळं झाला का, जनसुराज्यामुळं झाला, हे आता आकडेवारी आल्यावर कळेल. जुळवाजुळीला कोणी यायला तयार आहे का आमच्या बरोबर? धनंजय माडिक कोल्हापूर शहर पुरोगामी म्हणत होते, मात्र आता पुरोगामी कोल्हापूर शहर नाही अशा पद्धतीचं त्यांनी नाही, असं म्हणता येणार नाही. हे काय आहे की हा तांत्रिक विजय, म्हणजे आता मी जे सांगितलं, आता 16 मतं, 150 मतं, आपण ज्यावेळी एकत्रित मतं करू, उद्या आमचे जे बंडखोर उभारले होते त्यांची एकत्रित मतं केली तर आपल्याला लक्षात येईल की पुरोगामी नाही आहे, त्या विचारानंच पुरोगामी नाही असं ते म्हणतात, तर तसं नाही आहे. तर त्या विचाराचा अजून कोल्हापूरकर आहे म्हणून तर एवढा मॅन्डेट मिळाला. नाही तर महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण 70% 80% भाजपला अनेक ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळते. आणि मग या सगळ्या वातावरणामध्ये किमान आम्ही आमचा गड राखून या ठिकाणी ठेवला.
लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली त्यांनी झेंडा त्या ठिकाणी लावलेला आहे आणि म्हणून मला वाटतं ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही जिथं शक्य आहे तिथं लढवण्याचा प्रयत्न केला आणि एकूण निकाल आत्ता तुम्ही महाराष्ट्राचा बघितला तर एक आता कन्फर्म झालंय की या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात पक्ष कोणतं काँग्रेस हे आता एकूण निकालावरून स्पष्ट दिसतं. खरं तर मुंबईमध्ये मुंबईमध्ये आपण जर पाहतो की काँग्रेसनं जर वेगळी निवडणूक लढवली नसती आणि ठाकरेंसोबत गेला असता तर चित्र बदललं असतं असं कारण वाटतं. बऱ्याच मी आता काय आहे की निवडणुकीचं विश्लेषण 2 तासात होणार नाही. शेवटी ज्यावेळी आकडेवारी बाहेर येईल उद्या त्याच्यावर आपल्याला विश्लेषण करता येईल कुणाला किती मतं पडली कुणाच्या वॉर्डात कुणाचा फटका बसला तर उद्या त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील मला वाटतं. ठाकरे सेनेने काही जागांबाबत त्या ठिकाणी आपण पाहतो की शिवाजी पेठेतली 700 जरगांची जागा आपण सुद्धा त्यासाठी इच्छुक होता कदाचित पण त्या ठिकाणी ती जागा सोडावी लागली त्यामुळे 5 ते 6 जागांवर परिणाम म्हणजे झाला. उभाटाच्या आडव्या भूमिकेमुळे कुठे असं झालं मी असं म्हणता आता येईल. मी टीका करणार नाही कारण की शेवटी तो निर्णय मी पण घेतलेला आहे त्यामुळे टीका करणं आता इलेक्शन झाल्यावर कुणावर दोष देणं हे मला संयुक्तिक वाटत नाही. झालंय आता तो निकाल मोठ्या मनानं मान्य करणं आणि आता जिल्हा परिषदला उतरणं. मग आता महानगरपालिकेचा हा निकाल तुम्हाला सर्वस्वी मान्य आहे का नाहीतर काय होतं ईव्हीएम वर खापर फुटलं जातं, नाही त्या नाही नाही गोष्टीवर मी- खापर नाही फुटलं. नाही त्या मी मी संदर्भात मी आता जे तांत्रिक मुद्दे आहेत 3 उमेदवार 4 उमेदवार आमचे 100-150 मतानं पडलेले आहेत एक उमेदवार 16 मतानं पडलेला आहे बंडखोर आमचे जे झाले त्याचा परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे किंवा अक्षय जरगचा विषय हे इलेक्ट्रॉल मॅनेजमेंटमधले विषय आहेत त्यामुळे मी ईव्हीएम कडे काही जाणार नाही. येणाऱ्या काळामध्ये खरं तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या या सगळ्या सभागृहामध्ये काँग्रेस एक विरोधी सक्षम विरोधक म्हणून राहणार का कसं असणार strategy? नाही 100% 35 लोक आमचे आहेत म्हणजे उद्या असं नाही की 10, 20, 25ची मेजॉरिटी आहे प्रत्येक गोष्टीत विरोधी पक्षाला विश्वासात घेऊनच त्यांना कारभार करावा लागेल. चुकीच्या गोष्टी महापालिकेत घडत असल्या तर त्याच्यावर आमचा अंकुश राहील की बाबा हे चुकीचं घडतंय शहराच्या हिताचं घडत नाही तर त्याच्यावर निश्चितपणे विरोधी पक्ष म्हणून अंकुश आमचा राहील. म्हणजे आता रस्ते आता 100 कोटीचे रस्ते वगैरे चांगली होतील सक्षम विरोधक नाही झाल्यामुळे. जो निधी शासनाचा येईल तो योग्य पद्धतीनं खर्च होते का नाही बघण्याची जबाबदारी आता आम्ही काँग्रेसवाले त्या ठिकाणी घेऊ. कराचा पैसा जो खर्च होतो तो व्यवस्थित झाला पाहिजे. नैतिक पराभव कोणत्या पक्षाचा झाला काँग्रेसचा झाला की आणखी कोणत्या पक्षाचा झाला असं आणि म्हणाले. साहेब त्याला जोडूनच एक प्रश्न कोल्हापूरकरांनी नेमकं कोणावर स्वीकारले आता? नाही मी म्हणलं तसं 78 जागा येतील म्हणणाऱ्यांचा पराभव आहे ना कारण की 75-78 जागा येतील असं ज्या वल्गना होत्या आम्ही अगदी टोकापर्यंत पोचलो म्हणजे फार काय फरक नाही आहे. 5 नगरसेवक निवडून आले असते तर बहुमत आमचं झालं असतं त्यामुळं असं कोण गृहीत कोल्हापूरकरांना धरू शकत नाही. असं जर इतर ठिकाणी झालं असतं तर भाजपनं काय केलं असतं कुठं अशा प्रकारचं चित्र भाजपच्या बाबतीत झालं असतं तर मग नाही तो विषय नाही. भाजपचं फोडाफोडीचं राजकारण हे सत्तेतून राजकारण आहे. आता ते सत्ता केंद्र आमच्याकडे नाही आहेत की आम्ही काहीतरी करावं आणि दबाव आणावा जो काँग्रेस कधी करत नाही. परंतु आता तो विषय नाही त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आमच्या शुभेच्छा आहेत त्यांनी जी आश्वासने दिलेली आहेत IT पार्क करतो किंवा इतर ज्या गोष्टी करतो म्हणून मुख्यमंत्री आल्यानंतर उपमुख्यमंत्री आल्यानंतर ते तेवढे पूर्ण करावे. त्यांच्या कुठला निधी यायला पाहिजे आता ते म्हणत होते की केंद्रात तुमची सत्ता नाही आता त्यांच्या हातात गेली आता कुठला निधी येणं अपेक्षित आहे. आता आम्ही 1 महिना जाऊ द्या 1 महिन्यानंतर आमच्या नगरसेवकांची बैठक घेऊन आम्ही निवेदन देऊ जे कोण पदाधिकारी येतील त्यांना. आता केंद्रात तुमची सत्ता आहे राज्यात तुमची सत्ता आहे 1000 कोटी रस्त्यासाठी आणावेत 50,000 कोटी रुपये मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं देशात शहरीकरणासाठी आहेत त्यातले किमान 4-5 हजार कोटी रुपये इथं कोल्हापूर शहरामध्ये आले पाहिजेत. आणि म्हणजे प्रलंबित विषय आहेत पंचगंगा प्रदूषणाचा विषय प्रलंबित आहे इंटरनल पाईपलाईनचा विषय प्रलंबित आहे ह्याला आता त्यांनी निधी आणावा कारण की त्यांनी बोललेले आहेत आता लोकांना ते आश्वासन पूर्ण करावं. राहुल मानेच्या पराभवाचं विश्लेषण आपण कसं कराल कारण नाही एकाएकी लढत शेवटी कसं असतं एखाद्या प्रस्थापित असतो तिथं उमेदवार जाऊन उभा करणं लढणं शेवटी तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेस म्हणून आम्ही लढाई केली आम्ही दबावाला कुठं त्या ठिकाणी बळी पडलो नाही उमेदवार आम्ही सक्षम दिले आणि आत्ता शेवटचा निकाल लागेपर्यंत लोकांना वाटत होतं की आमचं बहुमत येईल हे आताच आमचा विषय आहे. आपले मित्र साहेबांनी म्हटलं होतं की आम्हाला पाठिंबा द्या याकडे तुम्ही कसं बघता? नाही म्हणजे कुठं ती वेगळं होणार आहेत का नाही त्यांच्या आता काही 4च आलेत आता तुम्ही त्यांचे 6 आले असते तर मी सांगितलं असतं तुम्हाला महापौर करा मी येतो तुमच्याबरोबर. ते पाठिंबा मागत होते आता तुम्ही जर त्यांनी पाठिंबा दिला तर बऱ्यापैकी बहुमत नाही येऊ शकते त्यांचे 4च लोक आहेत
त्यामुळे बहुमत होत नाही त्यांचे विनय कोरेंना देखील सोबत तुम्ही घेऊ शकता. हा जसं ते की- 5 झाले तरी 40 वर पोचते हो. सगळं गणित करून बसलेलं आहे मी. चला धन्यवाद.